बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी हिरवा चुडा भाग दुसरा. उन्हाळी सुट्या लागतात जळगावला बोर्डिंगमध्ये शिकणारा रघु उमरटीत परतला. रघु भानूपेक्षा एकाद वर्षानं मोठा. शांत मितभाषी रघु एकदम अभ्यासू किडा. सुट्टीत घरी आला की बापूसोबत तोही घरच्या व मामाच्या शेतात राबे. पण जूनपासून 10वीत जाणार म्हणून या सुट्टीत तो आत्तापासूनच अभ्यासाला लागलेला. दुपारी 11 पर्यंत शेतातलं काम आटोपून शेतातच जेवण करत तो अमराईतल्या दाट सावलीत अभ्यासाला बसे. साहजिकच भानूही त्यासोबत अमराईतच अभ्यासाला बसू लागला. पण भानूचा अभ्यास म्हणजे रघुदादा बसतोय म्हणून हेवा म्हणून बसणं एवढंच. तरी रघुदादाचीच 9वीची पुस्तकं तोही वाचे. रघु त्याला भूमितीतील प्रमेय, त्रिकोणमिती, गणितातील एकचल द्विचल समीकरणे, आलेख असलं बरंच काही शिकवे. भानूचं लगेच समजणं त्याला बुचकाळ्यात टाके. भानूचा ज्ञानग्रहणाचा आवाका पाहून त्याला आश्चर्य वाटे. भानू थोडा वेळ थांबून लगेच इतर कामाकडे वळे. पाटात दुपारी मनसोक्त डुंबणं हा त्याचा आवडता छंद. पोहून झाल्यावर केळीच्या बागेतून दुबत्या म्हशी व बैलासाठी पत्ती व पील गोळा करी. रघु सोबतच जळगावी एकाच हायस्कुलात शिकणारी बाजीमामाची तुळसाही सुट्टीत आलेली. अमराईत आंबा बेडण्याचं काम होणार असल्यानं बाजीमामासोबत तुळसाही दुपारी मळ्यात आली. बापू, काशीमामा व इतर माणसं आंबा बेडू लागली. एका झाडाखाली वेगवेगळ्या जातीच्या व आकाराच्या कैऱ्यांचा खच गोळा होऊ लागला. दुपारी 12च्या सुमारास रघुनं जेवण करून आज अमराईत गलका असल्यानं पुस्तके घेत केळीच्या बागेत पथारी टाकली. भानूला आंबा बेडणं हा प्रकार नवीन असल्यानं मजा वाटत होती. तो कैऱ्या वाहण्यासाठी बापूजवळच थांबला. बाजीमामा, मामी व तुळसा अमराईत आले. मामाचा वाडा बापूच्या घरापासून गावात लांब असल्यानं भानूचं सहसा वाड्यात जाणं नसे. 1-2 वेळा खळ्यातून म्हशीच्या दुधाच्या बादल्या पोचवण्यासाठी गेला असेल एवढंच. बाजीमामाची नजरेच्या खडीची धडकी भरत असल्यानंही असावं, पण तो वाड्याकडे फिरकेच ना. काशीमामानं दिलेली झाडावरची सांग खात असतानाच मामा, मामी व तुळसा आली. सांग खाताना भानूचं सारं तोंड पिवळं व चिघट झालेलं. रसाचे डाग शर्टावर गळ्यापर्यंत. पप्पा, हे कार्टून कोण? गोरी पान, कमळाच्या कळीगत गुलाबी गालाच्या तुळशीनं हसतच विचारलं. भानू तसाच खाली मान घालून भीतीनं उभा. तो 5-6 वर्षात तुळशीला पाहत होता. तुळशीनं ओळखलं नसलं तरी त्यानं ओळखलंच. तुळसा, तू या कार्टूनला ओळखलं नाहीस? बंकटदाजीनं आणलंय. मंजीचं कोंबडं. याचा बाप बोंबिलगत खांबावरच शिजला आणि गेला. खुर्दाण्यात खायचे वांदे होऊ लागले, मग आला आपल्या आसऱ्याला. बाजीमामा तोऱ्यात खुनशी हसत तुळशीला सांगत होता. भानूचे पिवळे गाल आता लाल होऊ लागले. त्यानं हातातील सांग फेकली व तो रघुकडे निघाला. लाल डोळे पाहून, काय झालं रे भानू, डोळे का लाल झालेत? रघुने विचारलं. काही नाही, कैऱ्यांच्या देठाचा चीक डोळ्यात गेला. पाटावर जा व पाण्यानं स्वच्छ डोळे धू, पळ. फिरता फिरता तुळसा रघु बसल्या बागेत आली. रघु, तू रोज येतो का अभ्यासाला मळ्यात? तुलसेनं रघुजवळ बसत विचारलं. तुलसे, यावर्षी बोर्डाची परीक्षा असल्यानं सुरुवातीपासूनच अभ्यासाला लागावं लागेल म्हणून अमराईत बसतो. पण आज अमराईत आंबा बेडत असल्यानं इथं बसलोय. अरे वा, मग मी पण येत जाईन. रघुनं स्मित हास्य करत तिच्याकडे पाहिलं. कमळकळीचा नाकाचा शेंडा लालसर झाला. तुलसीनं रघुला सांगण्याचा घाव व पाटावरून तोंड धुत भानूचा परतण्याचा घाव एकच झाला. तुलसे, हा भानूही 9वीतच आहे.
पण तुझ्यापेक्षा नक्कीच हुशार आहे हा. आत्तापासूनच 10वीचे त्रिकोणमितीचे सूत्रे व उदाहरणे सहजच सोडवतो, रघुनं सांगितलं. पण भानूच्या अवताराकडे पाहून तिनं अविश्वासानं पाहिलं. जून उजाडला व रघु तुलसा जळगावला परतले. तुलसा तिच्या मामाकडे राहत 9वीत जाऊ लागली, तर रघु बोर्डिंगला राहत 10वी करू लागला. हायस्कुलातून मागणी जाताच भानूचा दाखला आला व तो गावातच 9वीत जाऊ लागला. रघु गेल्यानं त्याला सुरुवातीस सुनं सुनं वाटू लागलं. मृगाच्या पावसानं गिरणा व अंजनी काटास झोडपलं. अजिंठ्याच्या डोंगराकडून व पश्चिमेच्या नाशिककडून ढगांचा जमावळा येत जळगाव जिल्ह्याला झोडपू लागला. गिरणा, अंजनी, अनेर, तितूर नदींनी तापीला तट्ट फुगवलं. मळ्यात पेरणीचं काम अत्यल्प असल्यानं मळ्यातल्या कामास थोडा विसावा मिळू लागला. भानू आता शाळेत स्थिरावू पाहत होता. शाळेचं ग्रंथालय त्याच्या आधीच्या शाळेपेक्षा खूप मोठं होतं. भली मोठी कपाटेच्या कपाटे, जाडजूड वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं त्याला भुरळ घालू लागली. ग्रंथालयातून पुस्तकं काढत तो रात्री वाचण्याचा सपाटा लावू लागला. एका महिन्यात त्याची वाचनाची आवड ग्रंथपालाच्या लक्षात आली. ग्रंथपालानं एके दिवशी त्याला बसवत कोण, कुठला, कितवीत शिकतो, आत्तापर्यंत काय काय वाचलं, हे सारं विचारलं. त्यानं वाचलेल्या पुस्तकाची नावं ऐकून तो भानूकडं अविश्वासाने पाहू लागला. वाचलेल्या पुस्तकावर गप्पांच्या ओघात काही प्रश्न विचारले. भानूनं दिल्ली उत्तरे ऐकून त्याच्या भुवया वक्रावल्या. ऐतिहासिक, धार्मिक, वैज्ञानिक, सामाजिक साऱ्याच विषयांचं वाचन या वयात. ग्रंथपालानं दुसऱ्या दिवशी बोलवत कोणकोणती पुस्तकं आधी वाचावीत याची यादी दिली व त्याला हवी तेवढी पुस्तके देण्याची मुभा दिली. भानू, गावातल्या विठ्ठल मंदिरात दर एकादशीला कीर्तन असतं, भजनं असतात, त्याला रात्री येत जा. भोसलेंनी असा सल्लाही दिला. भानूनं होकार दिला व निघाला. विठ्ठल मंदिर राघव कदमानीच बांधलेलं. त्यांनी मंदिराच्या गंगाजळीत त्याचवेळी भरपूर रक्कम ठेवलेली. त्या रकमेवरील व्याजातूनच मंदिरात कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह चाले. भोसले सरांनी सांगितलं म्हणून मंदिरात जायचंच असा भानूनं निश्चय केला. त्याला खुर्दानेतलं श्रीराम मंदिर व मंदिरातल्या प्रत्येक कार्यक्रमात भजनं, भारुडं, पद म्हणणारा, हार्मोनियम वाजवणारा आपला सदाबाबा आठवू लागला. मंदिरात भजन झालं की चिवड्याची पुडी वाटली जाई. त्या मिळणाऱ्या पुडीसाठी भानू मंदिरात सोबत यायचा हट्ट करी. भजनात, कीर्तनात रंगलेल्या सदाबाबाला ऐकणं व पाहणं हा एक रमणीय सोहळा असे. बऱ्याच उशिरा घरी आल्यावर झोपताना बाबा भानूस काही ना काही विचारत. नवनवीन अभंग, ओवी, श्लोक म्हणून दाखवे, म्हणावयास लावे, पाठ करावयास लावे. एकच अभंग वेगवेगळ्या चालीत गाई. त्यातूनच 5वी-6वीतच ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत वाचनाची त्यास गोडी लागली. एकादशीला भानू बापूस घेऊन मंदिरात जाऊ लागला. उमरटीतल्या भजनी मंडळात तो हळूहळू टाळ घेऊन मागं उभा राहू लागला. अभंग म्हणताना तो सराईत वारकऱ्या गत गाऊ लागला. 2-3 महिन्यातच त्याचा आवाज व वयोमानानं पाठांतर पाहून जुन्या जाणत्या लोकांना अप्रूप वाटू लागलं. पोरा, छान गळा आहे, येत जा. हे सारं वैभव तुझ्या आजोबांनीच उभारलंय. एका वर्षात भानू गावातल्या भजनी मंडळातील अव्वल गायक झाला. लहानगा भानू नवीन येणाऱ्या कीर्तनकाराच्या नजरेतही भरू लागला. त्याचं पाठांतर तर भल्या भल्याना तोंडात बोट घालायला लावू लागलं. तो हळूहळू तबला, मृदंग, हार्मोनियम याचंही ज्ञान मिळवू लागला. सोबतच कीर्तनाच्या कार्यक्रमांचं छोटंसं सूत्रसंचालनही करू लागला. उन्हाळा लागला व परीक्षा जवळ येऊ लागली. त्याचं वाचनच एवढं दांडगं होतं की त्याला पास होणं अवघड नव्हतं. पण तरी त्यानं एका महिन्यात परीक्षेची तयारी केली. बोर्डाची परीक्षा आटोपून रघु गावी आला. आता त्याला निवांतपणा होता. भानूची एका वर्षातील प्रगती पाहून तो चाटच पडला. अमराईत आता तो भानू व तुळसाच्या बोर्ड परीक्षेची तयारी करून घेऊ लागला. जळगावला असलेल्या मामानं तुळसा शहरातच क्लास लावायचं सांगितलं, पण तुळसानं साफ नकार देत पायाला भिंगरी बांधल्यागत उमरटीत येणं पसंत केलं. तुलसे,
त्या भिकार कार्टुनासोबत काय अभ्यास होईल ग? त्यापेक्षा बाहेरच क्लास लावूया ना. बाजीनं तुळशीला अमराईत अभ्यासाला जाते हे समजल्यावर सांगितलं. पप्पा, सुरुवातीस मलाही ते कार्टूनच वाटत होते, पण अभ्यासात दोन्ही हुशार आहेत. रघु तर क्लासच्या सरांपेक्षाही चांगलं समजावतो. तुम्ही काळजी करू नका, मी करीन तयारी बरोबर. तुळसा वडिलांस पटवू लागली. अमराईत दुपारी निसर्गरम्य वातावरणात रघु दोघांना गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी व्याकरण समजावी. मात्र भानू नवीन काही असलं तरच थोडा वेळ बसे व तो भाग समजला की लगेच उठत अमराई, पाट, मळ्यात फिरे. आताशी रघु ही भानू जाऊ लागला की त्याला काहीच बोलेना. आपणास भानूनं लगेच उठून निघावं असं का वाटतंय ते त्याला कळेना. तो मग तुळसास बराच वेळ शांतपणे समजावत राही. तुळसाही गुंग होत समजून घेई. रघु, तो राघू बघ आंब्यावर कैरीला चोचीनं मारतोय आणि मैनेच्या चोचीत भरवतोय. तुलसे, तिकडे का बघते ग? मी काय सांगतोय ते आधी समजून घे. बघ, तुला हे समजत नाही ना, तर सोप्या भाषेत सांगतो. समज, तू त्या राघूकडं 60 अंशाच्या उन्नत कोणानं पाहते. राघू बसलेलं झाड तुझ्यापासून 5 मीटर अंतरावर आहे, तर राघू जमिनीपासून किती उंचावर आहे? दादा, मैना जेवढ्या उंचीवर बसले तेवढ्याच उंचीवर राघूनही बसावं. पाटाकडून आल्या भानूनं आंब्यावर राघू मैनेवर आपली नजर स्थिर ठेवत शक्य तेवढी निरागसता दाखवत म्हटलं. त्याचवेळी झाडावरची मैना अचानक उडू लागली. जाणाऱ्या तुळसाकडे रघु खुळ्या राघू गतच पाहू लागला. सुट्टीतच बंकट बापूनं आपल्या मुलीचं संघाचं लग्न उरकलं. पावसाळा लागायच्या सुमारास रघुचा निकाल लागला. त्यानं 88% मिळवत शाळेत पहिला क्रमांक पटकावला. बंकट बापू व अंजाबाईचं काळी सुप्पा एवढं झालं. त्यांनी भानूमार्फत उमरटीत पेढे वाटले. वाड्यावर जाताच पेढे काय झाले कुणास ठाऊक, पण कडवट झाले. 12 जूनला 4च्या सुमारास मृग मुसळधार कोसळला. काड 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 कडकड कांटळ्या बसवणारी घनगोप, डोळे दिपवणारा लखलकाट करत उमरटी झोडपली जाऊ लागली. मळ्यातल्या झोपडीत बांधलेल्या म्हशी दुधासाठी गावातल्या खळ्यात घेऊन जातानाच भानू मळ्यात अडकला. आसमंतातला सारा धुळा क्षणात खाली बसत पाण्याचे लोट जिकडं तिकडं वाहू लागले. जांभूळबनातील जांभळाची व अमराईतील आंब्यांची झाडं एकमेकांच्या झिंज्या हलवत फांदीतून फासटली जाऊ लागली. शेंड्यावर हात न पुरणारी व उशिरानं लागलेली उरलेली जांभळं चुकार कैऱ्यात धडाधड तुटत पाटात शेतात उडत फेकल्या जाऊ लागल्या. केळीची पानं टर्र आवाज करत फाटू लागली. शांत निसर्गाचं रौद्र रूप पाहत भानू धावेवरच्या झोपडीत थांबला. तोच बाजूच्या केळबागेतून शेळीनं हाकारत कुणीतरी येताना त्याला दिसलं. भेदरलेल्या शेळ्या पाऊस व वाऱ्याच्या मारानं सैरावैरा पळत होत्या. त्याच्याच वयाची मुलगी त्या शेळ्यांना एकत्र करत पाटाच्या दिशेनं हाकारू पाहत होती. तोच 2-3 शेळ्या विहिरीच्या धावेवरून झोपडीत घुसू लागल्या. मागोमाग ती मुलगीही झोपडीजवळ आली. पूर्ण भिजलेली गोरी पान, कुरळे भुरे केस, घाऱ्या डोळ्यांची तिची नजर भानूवर स्थिरावली. झोपडीत अनोळखी भानूला पाहताच ती झोपडीच्या दारातच थबकली. हातातली आंब्याची काडी हलवत शेळ्यांना बाहेर निघण्यास चुचकारू लागली. पण थंड पाणी, गार वाऱ्यानं भेदरल्या शेळ्या बे बे करत बाहेर निघण्यास जणू विरोधच करत होत्या. कोण? यापूर्वी कधीच गावात न पाहिल्या त्या मुलीस भांबावलेला भानू ओथंबलेल्या स्वरात अचानक विचारता झाला. मुलीनं घाऱ्या डोळ्यानं रागानं पाहत थेट मध्ये घुसत शेळ्यावर काडीनं वार करत आपला राग जतवत निघून गेली. भानूनही मग पडत्या पावसात म्हशी सोडत पाठीवर रपाटा हाणत गावात खळ्याकडे पळवल्या. शेळ्या काशीमामाच्या होत्या वाटतं, पण मग ती मुलगी कोण? हा प्रश्न त्याच्या डोक्यात पावसासारखा झोड उठवू लागला. तो काशीमामाकडे बऱ्याच वेळा जाई, पण काशीमामा व मालूमामीशिवाय त्याला त्या घरात कुणीच आढळलं नव्हतं. मग काशीमामाच्या शेळ्या नेणारी ती कोण? हा प्रश्न मृगाच्या पाण्यात वाहत भिसवत राहिला. सकाळी काल पडलेला पाऊस जमिनीत मुरला तसा तो सवालही विरला व तो आपल्या कामात गुंग झाला.
काशीमामाला विचारणं राहीलच. 15 जूनला शाळा उघडली. 10वीचं वर्ष म्हणून भानू पहिल्याच दिवशी हजर झाला. वर्गात प्रवेश करताच मुलींच्या रांगेत शेवटच्या बेंचवर त्याची नजर स्थिरावली. तेच घारे डोळे, कुरळे केस, गालावर आता तर डिंपल. नजरानजर होताच नजरा खाली भुई धुंडाळू लागल्या. भानुदास सदा देसले. जोशी सर दोनदा मोठ्यानं नाव पुकारत होते. भिंगाच्या चष्म्यातून मुलांच्या रांगेत भानूकडे तिरकं पाहत, भानू, लक्ष कुठं आहे तुझं? जोरानं विचारू लागताच, एस एस सर. भानूची भंबेरी उडाली. तोच शब्बीर शिपायानं ली स आणत जोशी सरांना मुख्याध्यापकांचा निरोप दिला. जोशी सरांनी ली स वर नजर फिरवत मस्टरवर शेवटी नाव लिहित शब्बीरकडं ली स परत केलं. सुगंधा काशीनाथ पवार कोण? जोशी सरांनी वर्गावर नजर फेकत मोठ्यानं विचारलं. तीच, काडी धरत शेळ्या हाकारणारी, भिजलेली, झोपडीच्या दारात उभी असली व आता शेवटच्या बेंचवर बसलेली मुलगी उभी राहिली. मी सर, मी सुगंधा काशीनाथ पवार. नवीन प्रवेश ना? कुठून आलीस? लीसवर शाळेचं नाव वाचूनही जोशी सरांनी खात्रीसाठी विचारलं. हंबर्डीहून, महात्मा गांधी विद्यालयातून. ठीक आहे, बस खाली. भानूचा आपल्या कानावर विश्वास बसेना. ही काशीमामाची मुलगी? तो मागच्या वर्षांपासून रापल्या चेहऱ्याचा, पिकल्या केसांचा, दररोज थोडीफार गावठी मारणाऱ्या काशीमामास पाहत आलेला. बंकट बापूबरोबर बाजी मामाकडे राबणारा गरीब प्राणी. असल्या गरीब प्राण्याच्या खुराड्यात हे अनमोल रत्न? त्याचा विश्वास बसेना. एका महिन्यात किसान विद्यालयातील 10वीच्या वर्गात सुगंधानं आपली बुद्धिमत्तेची व वक्तृत्वाची चुणूक दाखवली. गेल्या वर्षी प्रथम क्रमांक आलेला भाना व दुसरा सुशांत सनेर यांचे कान खाडकन उघडत ते जमिनीवर आले. प्रत्येक तासाला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं सुगंधा हमखास देई. वर्गात यावर्षी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकात चुरस असल्याची चर्चा होऊ लागली. 11 जुलै आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाचा आज किसान विद्यालयात कार्यक्रम होता. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यावरून निरंतरचे शिक्षणाधिकारी येणार होते. वक्तृत्व स्पर्धा होणार होत्या. विद्यालयात कुठलाही कार्यक्रम असला की विद्यार्थी सूत्रसंचालन करत. सुगंधानं आधीच जोशी मॅडमना भेटत सूत्रसंचालनासाठी नाव दिलं होतं. सुगंधानं जोशी मॅडमकडून कोण कोण येणार, कोणाची भाषणं होणार अशी सर्व कार्यक्रम पत्रिका घेतली व ती तयारीला लागली. निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत प्रतिमापूजन करवत सुगंधानं संचलनास सुरुवात केली. एका व्यावसायिक निवेदकास लाजवेल अशी शब्दफेक, माधवी आवाज व लागवी शैली सहाऱ्यांना भुरळ घालू लागली. प्रसंगानुरूप सुभाषित, सुविचार, शेरो शायरी आधीच्या बोलणाऱ्यांची अचूक टॅगलाईन पकडत ती अधोरेखित करणं यानं सर्वांचीच मनं सुगंधानं जिंकली. अध्यक्षीय भाषणात शिक्षणाधिकाऱ्यांनी तिचं खास कौतुक करत तिला 500 रुपयांचं बक्षीस दिलं. सुगंधा या एका कार्यक्रमानंच विद्यालयात प्रत्येकाच्या ओळखीची झाली. बंकट बापूनं आणखी म्हशी वाढवत एक जुनी मोटरसायकल घेत म्हशींचं दूध भडगावला पोचवू लागले. घरचं 20 लिटर व बाहेरचं असं मिळून कधी ते तर कधी भाना भडगावला हॉटेलात दूध पोचवू लागले. शेतातलं काम, दूध पोचवणं, रात्री मंदिरात भजन कीर्तन, वाचन यातच वेळ जाऊ लागला. वर्गात तर चुरस वाढलेली. तो रात्री बराच उशिरा जागत अभ्यासामागं खडबडून लागला. पावसाळा कुठं संपला त्याला कळलंही नाही. 5 सप्टेंबरला शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षकांच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून टेबलावर खोक्यात ठेवण्यात आल्या. उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जाऊन खोक्यातून चिठ्ठी उचलावी व निघालेल्या नावानुसार त्या शिक्षकांचे अध्यापन करावं. भानाचा नंबर आला. त्याला 10वी वर्गाचेच वर्गशिक्षक जोशी सरांची चिठ्ठी निघाली. एक एक जण येत चिठ्ठी काढू लागलं. सुगंधानं ही चिठ्ठी उचलली. नेमकी जोशी मॅडमांची चिठ्ठी तिच्या वाट्याला आली.
तिनं नाव उच्चारताच 10वीच्या रांगेत एकच हशा पिकला व जो तो भानास डिवचू लागला. दिवसभर भानानं गणिताच्या तर सुगंधानं जोशी मॅडमांच्या इंग्रजीच्या तासिका घेतल्या. शेवटी समारोपाच्या कार्यक्रमात पटांगणावर खुर्च्या मांडत सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका बसले. प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. आठवण म्हणून गावातील फोटोग्राफरनं ग्रुप फोटो काढला. फोटोसाठी सारे रांगेत उभे राहत पोज घेत असताना सुशांत सनेर ऐनवेळी भानाजवळ येत, जोशी सर, आज तरी जोशी मॅडम जवळ उभे राहा. कानात पुटपुटला व हात धरत जोशी मॅडम बनलेल्या सुगंधाजवळ ढकललं. एकच हास्यकल्लोळ माजला. त्या गडबडीत सुगंधावरच तोल जाऊ लागताच भानाचा हात तिच्या खांद्यावर पडला. फोटोग्राफरनं तोच क्षण क्लिक केला. खांद्यावर हात पडता सुगंधानं रागानं घारी नजर वळवत सँडलचे दानकन भानाच्या पायावर पाया पडला. सँडलच्या टाचेचं टोक पायावर टोचताच भाना पाय धरत सुशांत मागं पळाला. दुसऱ्या दिवशी भाना लंगडत लंगडतच शाळेत आला. लंगडणाऱ्या भानास वर्गात येता सुगंधाकडे पाहत, हे जोशी सर आले रे, उठा, गुड मॉर्निंग म्हणा. मुलं एक सुरात ओरडली व पुन्हा वर्गात हास्याचे फवारे उडाले. सुगंधानं शर्मेनं खाली मान घालत आपल्या नशिबात जोशीबाईंची चिठ्ठी का निघावी म्हणून नशिबाला दोष देऊ लागली. 2-3 दिवसांनी फोटोग्राफर सर्व वैयक्तिक सामुदायिक फोटो घेऊन आला. सुशांत सनेर, बाला शंखपाळ या आगाऊ कार्ट्यांनी सर्व फोटो ताब्यात घेत त्यांना हवा असलेला फोटो जांभळू लागले. पण नको नको त्या चिमण्यांच्या अदाकारीचे फोटो असूनही भानानं खांद्यावर हात ठेवला फोटो सापडलाच नाही. त्यांचा हिरमोड झाला. त्यांनी सर्व फोटो पुढे पास करत फोटोग्राफरला गाठलं. पण फोटोग्राफरनं निर्विकारपणे जेवढे होते तेवढे दिले सांगत त्यांना कटवलं. सुगंधानं समाधानाचा सुस्कारा सोडला. दिवाळी शेताच्या कामात गेली. भाना संघाच्या सासरी जात संघास दिवाळीसाठी मोटरसायकलवर घेऊन आला. रघु व तुळसा शाळेची सहल राजस्थानात जाणार असल्यानं आलेच नाहीत. दुसऱ्या सत्रात प्रत्येक कार्यक्रमात जोशी मॅडम भाना व सुगंधास एकत्रित सूत्रसंचालनाचं अँकरिंगचं काम देऊ लागल्या. एका बाजूनं भाना समयोचित अभंग, ओवी, श्लोक म्हणे तर लगेच दुसऱ्या बाजूनं सुगंधाही शेर मारत कार्यक्रमात रंगत आणत असे. दोघांचं सूत्रसंचालन पाहायला एक वेगळीच मजा येई. पूर्वपरीक्षा संपली. मुले रात्रंदिवस अभ्यासाला लागली. बंकट बापूनं भाना नाही म्हणत असतानाही 11वीतल्या रघुस 15-20 दिवस येत भानाचा अभ्यास घेण्यासाठी निरोप पाठवला. पण त्याचवेळी खास बाजीमामाच्या की तुळसाच्या सांगण्यावरून रघु बोर्डिंगवरून तिच्या मामाच्या घरी मुक्कामाला राहू लागला. रात्रभर तो तुळशीची तयारी करून घेऊ लागला. मामी 12च्या सुमारास उठत दोघांना कॉफी करून देई. मग पुन्हा रघु तिच्या कच्च्या घटकाची व हमखास पडणाऱ्या प्रश्नांची तयारी घेई. पहाटे पहाटे तिचा डोळा लागे तरी रघुला तिच्यासाठी जागावं वाटे. परीक्षा संपली. सुगंधाला पेपर चांगले गेले. तुळसाला रघुमुळे एकदम उत्कृष्ट गेले. भानूला कोणी विचारलं नसलं तरी भोसले ग्रंथपालानं घरी बोलवत गोड चहा पाजत पेपरची चौकशी केली. भानूला बंकट काकानंतर भोसले सरातच आज आपला सदाबाबा दिसू लागला. सर, पेपर तर ठीक गेलेत, बघू आता पुढे काय होतंय. सराने त्याला आता सुट्टीचं अवांतर वाचनासाठी पुस्तकांचा भला मोठा गट्टाच दिला. त्यात धार्मिक पुस्तकासोबत राजकीय व सामाजिक पुस्तकंही होती. सर, ही राजकीय पुस्तकं नकोत मला, विनवत तो म्हणाला. भाना, शिक्षणासोबतच तुझं करिअर करायचं असेल तर ती नक्कीच उपयोगाची आहेत. नक्की वाच. तुझं करिअर सध्या कीर्तनकार की निवेदक अशा दोरीवर झुलतंय, म्हणून पुढे जाऊन तीही उपयोगात पडतील. भोसले सर जास्त स्पष्टीकरण न देता बोलले. रघु आला व त्यानं भानूच्या सर्व प्रश्नपत्रिका समोर घेत लिहिलेल्या सोडवलेल्या प्रश्नांची विचारणा केली. भाना, बापू बोलवत असताना मी आलो नाही. खरं सांगायचं तुला काय शिकवायचं याचीच मला भीती वाटते रे. दादा, महिन्याचे पेपर कसे गेले. भानानं नेमक्या वर्मावरच बोट ठेवलं. बोललो ना मी तुला.
तुझा सवालच माझ्या स्पष्टीकरणाचं अधिक तुष्टीकरण करून गेला बघ. भाना भाना मैना साळुंक्याने उडून उडून कितीही गिल्ला केला तरी माझ्या भावाची गरुड झेप त्या रोखू शकणार नाहीत. नक्कीच. दादा, तुझ्यावर कितीही संतापायचं ठरवलं तरी माणूस विरघळतोच. तू बोलतोस इतका गोड, थेट काळजालाच हात घालतोस. दोन्ही भावांनी मिठी मारली. रघु अमराईत 12वीच्या तयारीला लागला तर भानूनं राजकीय वाचनाचा झकूच लावला. स्वातंत्र्यानंतरचं भारतीय व जागतिक राजकारणासंदर्भात मिळेल ते तो झपाटल्यागत वाचू लागला. राज्यशास्त्र व प्रशासनही हाताळू लागला. मध्यंतरी भोसले सर त्याला निवेदकाबाबतची पुस्तकं देऊ लागले. एकदाचा निकाल लागला. बाजीमामाच्या वाड्यात आधी कळाला. तुळसाला 89% मिळाले. तदनंतर दूध टाकून मळ्यात गेल्या भानूला सुशांतने पळतच एक निकाल कळवला. जोशी सर, पेढे काढा पेढे. तालुक्यात तुम्ही ग्रामीण भागात पहिले आलात 92%. आणि जोशी मॅडमना 90.5%. माकडा, तुझ्याबद्दल विचारतोय मी आधी. भाना, अपेक्षेपेक्षा जास्त 85%. पण मानांकन जोशी मॅडमामुळे एका क्रमांकानं घसरलं. सुशांत हसतच बिलगत म्हणाला. मळ्यातल्या बापू व काशीमामा सुशांतनंच कळवलं. काशीमामास लेकीचा तर आनंद झालाच, पण भानाचा जास्त आनंद झाला. बंकट बापूनं दुपारी जळगावहून आल्या रघुस पेढे वाटायला लावले. रात्री जेवताना बंकट बापू, अंजा मंजा, माझ्या भानानं राघव कदमांचं नाव रोशन केलं. उमरटीतल्या राघव कदमांचा नातू भडगाव पेठेत पहिला आला. सदा, तू पळून गेलास, आज हवा होतास तू. बंकट बापू भरल्या काळजानं गदगदत होता. पण मंजा आई तर आपल्याच शून्यात शून्य नजरेनं काहीतरी न गवसणारं शोधित होती. आता हे न गवसणारं केव्हा गवसणार होतं देव जाणे. तुळसा, तू उगाच त्या रघ्याच्या नादी लागलीस. क्लास लावला असता तर नक्कीच त्या मंजीच्या कार्टूनला पछाडलं असतं. पण काही म्हण, मंजीचं कार्टून हुन्नरी आहे. माकड मंदिरात गातं तेव्हा अख्ख्या गावात ऐकू येतं. खळ्यात पडल्या पडल्या ऐकल्यावर माणूस हरवून जातो. बघ, अजूनही 11वीला त्या कार्टून सोबत येथेच प्रवेश घे. तो रघ्या त्या बंकादाजी व अंजासारखाच नेबळट आहे. बाजी आपल्या नाराजपूरला समजावत होता, पण तुळसा तर वेगळ्याच विश्वात गुंग होती. तुळसानं रघुसोबतच राहत जळगावला 11वीत प्रवेश घेतला. सुगंधा, भाना गावातच 11वीत राहू लागले. भानाला आता परिसरातील सप्ताह, कीर्तन, प्रवचनात बोलवू लागले. तोही मोटरसायकलवर कधी बापूस, कधी काशी मामास, तर कधी गावातील भजनींना सोबत घेत जाई. कीर्तनकार पाहून कधी कधी भोसले सरच स्वतःहून भानाबरोबर जात. भाना कधी पकवाज वाजत पदे म्हणी, तर कधी हार्मोनियम वाजत पदे म्हणी. कधी कधी तर टाळकरीही होई. नवीन काहीतरी शिकण्याची उपजत उर्मी त्याच्यात होती. एक मात्र निश्चित की पदे म्हणताना कीर्तनकारांचं अस्तित्व तो विसरायला लावत आपलीच उपस्थिती उपस्थितांच्या काळजात अधोरेखित करी. एकदा असंच विदर्भातले नामवंत कीर्तनकार जळगावच्या गावात येणार होते. त्यांनी भोसले सरांची परिचय असल्यानं तसं कळवलं. भोसले सरांनी बोलण्याच्या ओघात एक मिसरूडही न फुटलेलं पोरगं कसं आहे हे पाहायला नक्की यायला लावलं. भोसले सर भानास घेऊन शेजारच्या गावी गेले. कीर्तनकार आले. त्यांनी पाया पडत विना हातात घेतली. सेवेसाठी असलेला अभंग समजताच टाळ घेतलेल्या भानानं अभंगाचा पहिला चरण म्हणावयास सुरुवात केली. कीर्तनकार जागेवरच स्थिर होत समाधी लागल्यागत ऐकू लागले. पूर्ण कीर्तन होईपर्यंत अभंगाचा कोणता चरण महाराज केव्हा सुरू करतील हे अचूक ओळखत नेहमीच्या पद म्हणणाऱ्यांनाही लाजवेल अशा रीतीनं भानू गात साथ देत होता. उपस्थित लोक तर जणू कीर्तनकाराच्या निरूपणापेक्षा पद ऐकायलाच अधिक उत्सुक होते. नावाजलेल्या कीर्तनकारानं उभ्या महाराष्ट्रात फिरूनही असा अनुभव घेतला नव्हता. कीर्तन संपलं. महाराज भोसले सरांना भेटले. भोसले, हे पोरग कोण?
कुण्या कीर्तनकारांचा आहे का? महाराज, कीर्तनकाराचं नाही, पण हयात नसलेला याचा बाप एक साधा वारकरी होता. मात्र या पोराच्या आजोबांना आपण ओळखता? कोण? भुया चढवत महाराजांनी विचारलं. राघव कदम, उमरठीकर. हा, तेच म्हणतोय मी. सिंहाच्या गुहेतलाच हा छावा असावा. राघव कदमांनी ज्या संस्थांना दान दिलं होतं त्यात महाराजांच्या वडिलांची एक संस्था लाभार्थी होती. भोसले, राघव कदमांचे आमच्यावर उपकार तर आहेतच, पण ते उपकार फेडण्यासाठी म्हटलं असतं तर बाजी कदम आज कीर्तनकार राहिले असते. वारकरी संप्रदायात अंतरातली भक्ती व उपजत गुण महत्त्वाचे असतात, जे यात आहेत. एक दिवस हा महाराष्ट्रातील मोठा कीर्तनकार बनल्याशिवाय राहणार नाही. जिथं उभा राहील तिथल्या सर्वांना फिकं करत तेजाळण्याची स्वयंस्फूर्ती यात आहे, यावर लक्ष ठेवा. महाराज, आताशी शिकतोय तो. महाराजांनी भानाला बोलवत आपला पत्ता दिला. तुर्तास शिक्षण महत्वाचं, ते आधी कर पोरा. जे लागलं ते कळव. तुझ्या आजोबामुळंच आम्हास आज सुखाचे 2 घास मिळत आहेत. शिक्षणानंतर भेट, मग काय नि कसं करावं ते ठरवूया. भानानं होकार देत आशीर्वाद घेतला. दिवाळीच्या सुट्टीत शेतातल्या कामाची लगबग सुरू झाली. ज्वारी मका कापणी सुरू झाली. मजुरांचा तुटवडा भासू लागल्यानं शाळकरी मुलांनाही उभा करण्यात येऊ लागलं. बंकट बापूंनी ज्वारी काढण्यास सुरुवात केली. भाना ज्वारीच्या कणसांची ढाली घेऊ लागला. बैलगाडी भरली की विहिरीच्या धावेवर कणसं टाकू लागला. बाजीमामाच्या शेतात काशीमामाची सुगंधाही आईसोबत कापूस वेचायला आली होती. दुपारी कापूस वेचणारी माणसं विहिरीवर भाकरी खाण्यासाठी आली. भानाई कणसांनी भरलेली गाडी धावेवर उपसण्यासाठी आला. गाडी वर उचकवत पाणी पाजण्यासाठी बैलांची मुसकी काढली. भाकरी खाऊन माणसं कापूस वेचायला परतली. आईनं सुगंधा शेळ्यासाठी हिरवं गवत काढायला मागे थांबवलं. भानानं गाडीतली कणसं काढत गाडी सरळ केली. तोवर बैल पाणी पिऊन विहिरीला लागून उभ्या ज्वारीच्या शेतात घुसली. ज्वारीच्या ज्या धाट्यावरच्या कणसावर बैलानं तोंड टाकलं त्यावरच मोहोळ होतं. ते हालचालीनं उठलं व मधमाशा बैलावर तुटून पडल्या. बैल उधळला व विहिरीकडं पळत आला. माशाही घोंगावत नाचू लागल्या. त्यानं बैल आणखीनच चेतावला. समोरून गवत काढणारी सुगंध आडवी आली. भाना पळतच बैल धरायला धावला. हातात गवत असल्यानं सुगंधा विहिरीकडेच धावली. त्याचवेळी बैलाने तिला शिंगानं उचलत भिरकावलं. सुगंधा हवेतूनच विहिरीत धपकन पडली. जात्या पावसाळ्यात विहीर तुडुंब भरलेली. सुगंधा गटांगळ्या खाऊ लागली. ज्वारी कापणारी माणसं दुसऱ्या बांधाकडे होती. कापूस वेचणारी ही लांब. भानानं आरोळ्या मारल्या व सरळ विहिरीत उडी मारली. भानाच्या आरोळ्यावर उधळलेला बैल पाहत माणसं धावू लागली. तो पावे तो सुगंधावरून खाली, खालून वर व पुन्हा खाली गेली होती. भानानं दुरूनच तिच्या सोनेरी केसांना पकडलं व वर आणलं. पाण्यावर तोंड येताच ती श्वास सोडत भेदरली व भानाला गट्ट बिलगू लागली. भानानं तिला बिलगूच दिलं नाही. ही बिलगली तर आपल्यालाही बुडवेल म्हणून त्यानं केसांनाच धरत हळूच विहिरीच्या काठास लावू लागला. पण घाबरल्या सुगंधानं त्याच्या मानेला विळखा घातलाच. सावध भानूनं हळूच काठाचा आधार घेतला. तोवर धावतच 3-4 माणसं आली. वरून दोर सोडला व दोघांनाही बाहेर काढलं. बाहेर येताना दोघांच्या श्वासात सुरमयी लय बांधली जात होती व त्यात वेगळाच रानबहरी गंध मिसळत होता. बाहेर येताच घाबरलेली सुगंधा वाघीण झाली. सुगंधाला पाणी काढायची बादली दिसली. तिनं संतापानं उचलत अंगातील सर्व शक्ती एकवटून अचानक भानावर फेकली. मेल्या कुत्र्या, भान्या, बैल सांभाळता येत नाही. शिव्यांची लाकुली वाहत धावत असल्या वडिलांना बिलगत लहान पुरी गत रडू लागली. भानाची काहीच चूक नव्हती हे तिलाही कळालं होतं. पण एका दोराला धरत यानं पूर्ण भिजलेल्या आपणा सर्वांसमोर वर काढलं. या तारुण्य सुलभ लाजऱ्या भीतीनंच तिनं बादली फेकून मारली. बादलीनं भानाच्या कपाळाचा वेध घेत खोक पाडली. रक्ताची चिळकांडी उडाली. सारेजण हसू दाबत भानाचं कपाळ दाबू लागले. एकानं घावपाला चुरगाळत घट्ट पट्टी बांधली.
सुगंधा ओल्या कपड्यानं सरळ घरी निघाली. त्यानंतर सुट्टीनंतर वर्गात दोघांची भेट झाली. घरी तिला आई व वडील दोघे, तू कारण नसताना भानास बादली मारलीस म्हणून बोलत होते. त्यावेळेस ती खाली मान घालत विहिरीतलं छातीस घट्ट बिलगल्याचं दृश्य आठवत भानास मनातल्या मनात शिव्या देत होती. पण वर्गात बेंचवर बसताच तिच्या घाऱ्या नजरेनं गुपचूप तिरकं पाहत वेध घेतला. कपाळावर जखमेचा व्रण सावळत होता. तिला ते पाहून मनात कालवा कालव झाली. जाऊन माफी मागावी असं तिच्या मनात आलं व ती उठली. पण तेवढ्यात सुशांत सनेर तिच्याकडे पाहत जोरात ओरडला, अरे बाला, ते टेबलावरचं डस्टर लपव बाबा. ऑफ पिरियडला जोशी मॅडम येणार आहेत व त्यांचा संताप खूप विचित्र आहे. त्या थेट कपाळावर डस्टर मारून फेकतील. ती जागेवरच थबकली, थरथरत बसली. तिकडं भाना सुशांतची गच्चांडी धरत हसतच त्याचं तोंड दाबत खाली बसवत होता. जोशी सर, आत्ता तरी सुधरा. उगाच कुणाला वाचवायच्या फंद्यात पडणं सोडा. सुशांत हसत हसत टोमणे मारतच होता. रघुनं 12वीत ही घवघवीत यश मिळवलं. त्याला पुढे खूप शिकायची इच्छा असूनही बापूचं, आईचं व भानाचं राबणं त्याला दिसू लागलं. आपण ग्रॅज्युएशनच्या फंदात पडलो तर घरच्यावर पडणारा ताण लांबतच जाईल म्हणून त्यानं थोडक्यात DED करायचं ठरवलं. जळगावला त्याचा DEDला नंबर लागलाही. सुगंधा, भाना व तुळसा यांचं हे महत्त्वाचं वर्ष. भाना व सुगंधा कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात सूत्रसंचालन करतच होते. मध्यंतरी गावात एका राजकीय पक्षाची जंगी सभा होती. संस्था त्याच पक्षाची असल्यानं सरांनी सुगंधा व भानाला सर्व सूत्रे सोपवली. सर, शैक्षणिक कार्यक्रम वेगळा वा या कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं आम्हास नाही जमणार. कोण पाहुणा कुठला, त्याचा हुद्दा काय हेही माहीत नाही आम्हास. उगाच गोंधळ होईल. भाना, आम्हास जमणार नाही असं नको म्हणूस. तुझं सांग फक्त. हवं तर ती सुगंधा एकटी सांभाळेल सगळं. भानानं सुगंधाकडं पाहिलं. त्याला वाटलं तीही नकार देईल, पण ती शांत उभी होती. तिचं शांत असणं हाच होकार होता. त्याचाही इगो हर्ट झाला. ठीक आहे सर, मग तर मीही करतो प्रयत्न. भानानं सभेचं प्रयोजन, कोण कोण येणार, त्यांची राजकीय पार्श्वभूमी जाणून घेतली. सभेत कोण कोण संबोधित करणार सर्व माहिती मिळवली. सभा विठ्ठल मंदिराच्या आवारातच होती. सारा गाव गोळा झाला होता. विशेष बाजीमामाही हजर होता. जिल्ह्यातील नेतेही उपस्थित होते. सुगंधाची काम करण्याची पद्धतच वेगळी होती. ती कुठलाही गवगवा न करता तिला हवी ती माहिती गोळा करी. आत्ताही तसंच झालं होतं. सोबत कोण असो नसो तिला काहीच फरक पडत नसे. भानानं नेहमीचा धार्मिक ट्रेंड बदलत ऐतिहासिक राजकीय दाखले देत कोट्या करत सुरुवात केली. सुगंधानं शांत, संयत, अदबी असल्या घरंदाज नारीचं रूप घेत सुरुवात केली. कुठलाच उच्छृंखलपणा नाही. संयम ठेवत तिला बोलताना पाहून या मुलीत दुनियेचं शहाणपण कुठून आलं असावं. काशीमामा व मामी तर अंगठे बहादर. फक्त हिचा हंबर्डीचा मामा शिक्षक. घरात कुठलंच वातावरण नसताना इतकं हुशार कोण असूच कसं शकतं. तोच त्याची टर्न आली. तो एकदम गडबडला. त्यानं कशीबशी बाजू सावरली. त्याचवेळी सुगंधा त्याच्या कपाळावर व्रणाकडे पाहू लागली. मनात एक दुखरी कळ उमटली. चंद्रास नाहक डाग लावण्यात आपण जबाबदार आहोत याचं तिला वाईट वाटलं. दोघांमुळे सभा एकदम उठावदार झाल्यानं प्रत्येक राजकीय नेत्याच्या नजरेत ही जोडी भरली. कुठलाही कार्यक्रम असला की यांनाच बोलू असं जो तो मनात म्हणू लागला. बाजीनं भानूचं बोलणं ऐकलं व तो गारच झाला. घरी परतल्यावर रात्रीला झोपच येईना. या कार्टूनचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर हा पुढे जाऊन डोईजड होईल हे त्याने ओळखलं. त्यांना आपल्या बापाचं सांगणं आठवलं. बाजी पोरा, तुला सावंताचं कदम व्हावं लागेल आपल्या काकाचा बदला घेण्यासाठी. बाजीला सारं आठवू लागलं. पार्वती मावशी लग्नाची झाली तशी काकांनी वडिलांकडे लग्नाबाबत विषय काढला. पार्वता मावशी ही लळिंगहून सटाण्याला बऱ्याचदा यायची.
काका व तिच्या लग्नाचं जवळपास निश्चित झालं. लहान बहिणीला जाऊ करण्याचं आईनं माहेरी कळवलंही. पण त्याचवेळी राघव कदमांकडची मागणी आली व आजोबांनी दुजवर कदमांचं ऐश्वर्य पाहून मावशीस उमरटीतल्या कदमांना द्यायचं ठरवलं. पार्वता मावशीनंही राघव कदमांना पसंती देत काकास बहिणीच्या दिरास नाकारलं. काकांना नकार जड गेला. लळिंगला आलेले काका सटाण्याला परतलेच नाहीत. लळिंग घाटातच त्याने ट्रक खाली उडी घेतली. काकांच्या कोथळ्यास अग्निडाग देतानाच वडिलांनी साली व भाऊच्या लग्नाआड येणाऱ्या कदमांचा बदला घेण्याचं ठरवलं. पार्वती मावशीला मूल न होणं वडिलांना फावलं. मावशीच्या नावावर जमीन होताच 2 प्रयत्न फसले. नंतर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला आपण आलो. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे भंडाऱ्याच्या रात्रीच राघव कदमांच्या जेवणाच्या ताटात उशिरा असर करणारं औषध व झोपेच्या गोळ्या टाकल्या. दिवसभराची दगदग म्हणून राघव कदम लवकर झोपले असंच सर्व पाहुण्यांना वाटलं. त्या रात्री हळूहळू गोळ्या व औषधानं असर केलाच. लोकांना वाटलं सार यथासांग पार पाडत राघव कदम गेले. पण काकांचा बदला घेण्यासाठीच कदमांना आऊट केलं. पुढे वडिलांच्या अंदाजाप्रमाणे मावशीनं आपणास दत्तक घेतलंच. कदमाचाच वंश असलेल्या मुलींना लग्नात मदत न करता गरिबीच्या नरकात ढकललं. गावकऱ्यांचा व पोलिसांचा दबाव, तसंच मोठी अंजा ही रखमा मावशीसारखीच सुशिक म्हणून तिला महामुश्किलानं आश्रय दिला. बंका तर आपल्या शेतात सालदारागत राबतोय. पण खरा धोका मंजापासून होता, कारण ती राघव कदमावरच गेली. राघव कदमाचे हुबेहूब गुण तिच्यात आहेत, म्हणून ती व तिचा नवरा उमरटीत येणार नाहीत यावर लक्ष ठेवलं. सदाही तसा वारकरीच, पण तरी धोका नको म्हणून भाजला पोलवरच बोंबलासारखा. तेही दुरूनच अंग शेकत, हाक ना बोंब. म्हणजे ठार विडी झाली. निवांत श्वास सोडला. म्हणून तर त्या दोघांना बंकटला आणू दिलं उमरटीत. पण मंजीचं हे कार्टून आईवर जात आईकडून आजोबांचे गुण घेऊन आलंय. याचाच खरा धोका आहे. आज सभेत बोलताना पाहिलं व राघव कदमांचीच आठवण आली. लहानपणी मावशीसोबत यायचो तेव्हा पाहत आलेलो. अरे मावशीचं राहिलंच. मावशी ही पिरपीर लावत होतीच. तिलाही तसंच राघव कदमांचा फंडा वापरत पाठवलं. पण आता तसलं काही करणं धोक्याचं होईल. त्यापेक्षा वडिलांची खुमखुमी आपल्यात उतरली, तशीच आपली खुमखुमी आपल्या तुलसेत न शिकवता न सांगता उतरली. त्या खुमखुमीचाच वापर करत राघव कदमांच्या वारसाचा या बाजी सावंताची तुळसा गेम करेलच. सार आठवता आठवता बाजीच्या चेहऱ्यावर अंगार फुलला. तो अंगार मुखावर तसाच झळकू देत ते झोपले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.